नमस्कार मित्रांनो, मी आहे वीरेंद्र पाटील आणि आज आपण माझ्या यूट्यूब चॅनल ट्रेक इन सह्याद्रीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल सह्याद्रीची मेजवानी. आज आपण आलो आहोत साताऱ्याच्या गडमाथ्यावर वसलेलं केंजडगड किल्ल्याला. 4000 फुटांच्या किल्ला म्हणजे साहस, इतिहास आणि सौंदर्याचं अद्वितीय मिश्रण आहे. केंजडगड किल्ल्याला घेर किल्ल्यांचा असेही म्हणण्यात येते. बहुधा हा किल्ला शिलाहार राजवटीच्या वेळी बांधलेला आहे. त्यानंतर बहामनी, त्यानंतर आदिलशाह आणि त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती वास्तव्य केल्याने हा जिंकला आहे. 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर औरंगजेबाच्या काळात मुघलांनी ह्या किल्ल्यावरती ताबा घेतला, पण पुन्हा एकदा मराठ्यांनी हा परत जिंकला. शेवटी 1818 इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त केला. ट्रेकसाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोर्ले गावातनं. इथून पाऊण ते अर्धा तासाचा ट्रेक केल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी पोचतो. इथल्या पायऱ्या तीव्र आहेत, पण एवढ्या कठीण नाही. पावसात हा मार्ग थोडा स्लिपरी होऊ शकतो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे ट्रेकिंग शूज वापरा. इथं चालत असताना आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि फुलं पाहायला मिळतात. एक वनस्पती इथं पाहायला मिळते जिचं नाव आहे दातपळी. दातपळी ही अशी एक वनस्पती आहे, इथल्या गाईडच्या म्हणण्यानुसार ती जर कोणी खाल्ली तर त्याचे 32चे 32 दात पडून जातात. केंजडगड पाहण्यासाठी जुलै ते नोव्हेंबरचा काळ हा उत्तम असतो, कारण पावसात हिरवळ आणि अतिउत्तम असं सौंदर्य पाहायला मिळतं आपल्याला सह्याद्रीचं. केंजडगडाच्या आजूबाजूला कमळगड, त्यानंतर महाबळेश्वर हे पण आपल्याला पाहायला मिळतं, जर वातावरण चांगलं असलं तर. लक्षात ठेवा, किल्ल्यावर राहण्याची किंवा दुकानं वगैरे खाण्याची काही सोय नाही आहे, त्यामुळे आपण सोबत पाणी किंवा स्नॅक्स वगैरे सोबतच घेऊन जा. पुढे गेल्यावर आपल्याला अशी एक छोटंसं एक टाकी टाईप पाहायला मिळते. ही दगडात कोरलेली टाकी आहे. केंजडगडला लागूनच आपण थोडं अजून ट्रेक केल्यावर आपल्याला पाहायला मिळतो रायरेश्वर किल्ला, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. आणि ह्या रायरेश्वर किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर तिथं 7 प्रकारच्या कलरच्या माती पाहायला मिळतात. 7 प्रकारचे कलर मातीचे. इथं आल्यावर आपल्याला चांगली माहिती मिळवण्यासाठी ट्रेकसाठी गाईड्स आपल्याला पाहायला मिळतात. तर आमच्या ग्रुप सह्याद्रीच्या पाऊलवाटा यांनी आम्हाला एक गाईड घेऊन दिला होता, ज्यांचं नाव होतं सुनील जंगम. हे तुम्हाला सुनील जंगम हे रायरेश्वरला राहता आणि यांना केंजडगड आणि रायरेश्वर ह्या किल्ल्याची संपूर्ण माहिती आहे, आणि ते आपली राहण्याची किंवा टेंट स्टे वगैरेची सोय पण करून देतात. टेंट स्टे वगैरे रायरेश्वरवरती आपल्याला जर टेंट स्टे करायचा असल्यास सप्टेंबर ते ऑक्टोबरचा हा काळ खूप महत्त्वाचा असतो, खूप चांगला आहे. आता आपण येऊन पोचलो आहेत केंजडगडच्या मेन एंट्रन्सवरती. आता ही थोडी मोडतोड झाली आहे, पण गाईडच्या मते हा इथं एक प्रवेशद्वार होता आणि ह्या ठिकाणी सैनिक बसत राहायचे, आणि ह्या ठिकाणी एक अशी गोल दरवाजा लागेल अशी एक हे आहे. या ठिकाणी भला मोठा दरवाजा असू शकतो असं त्यांच्या माहितीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. पुढे चालत गेल्यावर आपल्याला तिथं पांडवकालीन गुफा पाहायला मिळतात. त्या गुफेचे आपण थोडे शॉर्ट्स घेतले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. पांडवकालीन गुफा
ही गुफा ह्या कोपऱ्यापासून आतमध्ये गेल्यावर आपण दुसऱ्या कोपऱ्यात येऊन पोचतो. परंतु आता काही वर्षापासून काही काळापासून मध्ये तोडफोड झाली तर ते रिस्की कोणी जाऊ नये. फक्त दुरून व्हिडिओज वगैरे तुम्ही काढू शकता. आम्ही त्या गुफेच्या आतमध्ये थोडं आतमध्ये जाऊन तिथले शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न केला. पुढे चालत गेल्यावर आपल्याला ह्या अशा कातळ कोरीव पायऱ्या पाहायला मिळतात. पूर्ण दगड कोरून बनवलेल्या पायऱ्या आहेत. पूर्ण दगड तोडून किती मस्त अशा पायऱ्या बनवल्या त्याने. आणि हे सौंदर्य पाहू शकता तुम्ही. इथं पुढे आल्यावर आपल्याला असे 2 चुन्याचे घाणे पाहायला मिळतात. या किल्ल्यावरती चुन्याचा घाणा हे 2 आहेत. तिथूनच चुन्याच्या घाण्यापासून थोडं पुढे आल्यावर आपल्याला केंजडे देवीचं मंदिर पाहायला मिळतं. ते थोडं पडक्या अवस्थेत आहे, पण तरी इथले गावकरी त्याची चांगल्या प्रकारे निगा ठेवतात. केंजडे देवीच्या मंदिरापासून पुढे आल्यावर आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो. त्याच तलावापासून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक धान्य कोठार पाहायला मिळतं. याबद्दल थोडी संभ्रम आहे की हे धान्य कोठार आहे की दारू कोठार. कारण इथले गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे धान्य कोठार आहे. पण इथली असलेली मार्किंग पाहिली असता, बोर्ड पाहिलं असता, त्याच्यावरती लिहिलं होतं दारू कोठार. चला हे बांधकाम पूर्णपणे इंटरलॉकिंगचं आहे. यात कुठेही चुना मातीचा उपयोग केलेला दिसत नाही. चला मग शांत आणि निसर्गरम्य अशा ट्रेकची आपण इथंच सांगता करूया आणि भेटू पुढच्या ट्रेकला. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.